मित्रांनो नमस्कार. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी हे जिल्हा रेशीम कार्यालयाचे मुख्य ठिकाण असून येथे जिल्ह्यातील एकमेव कोसा विकास केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी आणि आदिवासी तसेच ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. या कोसा विकास केंद्रामध्ये जवळपास 150 वर्षापासून कोसा उत्पादनाचं काम चालू आहे. आरमोरी कोसा केंद्रात नैसर्गिक पद्धतीने कोसा रेशीम तयार करण्यात येते. कोसाची विशेषता म्हणजे त्याच्या नैसर्गिक तपकिरी रंग, मजबूती आणि सौंदर्य. येथे एनेथेरिया मिलिटा जातीच्या फुलपाखरांपासून कोश तयार केला जातो. आरमोरी येथील कोसा विकास केंद्रात रेशीम उत्पादनासाठी वापरले जाणारे मुख्य वृक्ष म्हणजे अर्जुन, आसन, साज, शिवण अशा प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेशीम फुलपाखरांचे संगोपन व कपलिंग प्रक्रिया. ही सर्व माहिती देणार आहेत येथील क्षेत्रीय सहाय्यक कुमारी सुषमा लोणारे. तर चला मित्रांनो, तर आता हे जसं नैसर्गिक ग्रेनेज झोपडी आहे, ही आम्ही नैसर्गिक ग्रेनेज म्हणजे हे कच्चं मड हाऊस आहे एक प्रकारे. याच्यामध्ये काय असते की जसं बांबूची चटई आणि ग्रेनेज, बांबूच्या चटईमुळे आपल्याला वरती गवत पण टाकत असतो. गवतामुळे थंडावा निर्माण व्हावा हा एक त्या मागचा उद्देश आहे आणि तापमान आर्द्रता मेंटेन राहावं. कारण याकरता आम्हाला 4 ते 5 महिने हे कोश जे आहे ते आपले टसरचे कोश, बीवीचे आणि टीव्हीचे आम्हाला हे 4 ते 5 महिने प्रिझर्व करावं लागतात. म्हणजेच की ते जो आतील कोशामधील आतील जो पिवपा आहे तो आम्हाला पिवपा टिकवून ठेवायचा आहे. जर पिवपा मरण पावला तर मग त्याच्यापासून आम्हाला डीएफएल्स म्हणा अंडी मिळणार नाही. त्यामुळे आम्ही ते कोशातील जे पिवपा आहे टिकवून ठेवायसाठी हे कच्च्या मड हाऊस मध्ये आम्ही ठेवत असतो. तर आता हे जे आहे नर मादीचे, हे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली नर मादीचे कपलिंग, जशी आता ही जी आहे पिवळ्या कलरची आणि ज्याचा एंटिना असतो, हा समोरचा जो एंटिना असतो की नाही, हा जो आहे हा बारीक असेल तरच ती फिमेल आहे आणि त्याचा एंटिना जर मोठा असेल, ब्रॉड असेल तर तो फिमेल आहे. हे बघा एंटिना फिमेल आहे, म्हणजे हा मेल आहे आणि हा फिमेल आहे. आपण कलर वरून पण ओळखू शकतो आणि याला दिलेला एंटिना याच्यावरून पण ओळखू शकतो. त्याच्यानंतर काय असते, हे ग्रेनेज जेव्हा सुरू होतं, पहिला पाऊस वगैरे जेव्हा पडते जून जुलै मधला, तर पावसामध्ये हे थोडं थंडावा निर्माण झाला की आतील जो पिवपा असते तो जिवंत असेल ना, पिवपा आहे तो फुलपाखरामध्ये रूपांतर होतं. फुलपाखरामध्ये रूपांतर झालं की अशा प्रकारे ते नर मादीचे कपलिंग लागतात. आता हे जे कपलिंग लागले हे बघा, हे ऑटोमॅटिक लागले का? हे ऑटोमॅटिक लागलेले आहे सर. हे बघा दिसत आहे, हे नर मादीचे कपलिंग लागलेले. आता काय करणार आम्ही, मादीला याच्यामधनं नरामधनं ते वेगळे करणार आणि एका मातीच्या वाटीमध्ये आम्ही ठेवणार 3 दिवस. 3 दिवसामध्ये पहिल्या दिवशी, दुसऱ्या, तिसऱ्या असे 3 दिवस. हा अंडे पण आहे ना सर. हे जे टसरचे आहे ना, हा हे अंडे आहे आणि याच्यामधनच अडी बाहेर पडणार. या अंड्यामधूनच अडी जी आहे ती बाहेर पडेल. हा आणि ती पण सपोज अंडी आज दिली मादीने, अंडी जर आज दिली तर ती 9व्या दिवशी हॅचिंग होईल. दुसऱ्या दिवशीची जी आहे तर ती 10व्या दिवशी ना, ती 11व्या दिवशी, म्हणजे 3 दिवस रेग्युलर हॅचिंग होत असते. कारण 3 दिवस मादी अंडी देईल ना, 9व्या दिवशीच ती हॅचिंग होत असते. हॅचिंग जसं झालं की आम्ही काय करतो, एका ट्रे मध्ये 2x3च्या ट्रे मध्ये पेपर पसरवून त्याच्यावरती फांद्या ठेवतो, अर्जुनाच्या कोवड्या फांद्या, आणि फांद्यावरती जसं त्या हॅचिंग झालेल्या अड्या आहे त्या अड्या तिथे आम्ही ठेवत असतो आणि त्या मग नंतर जे झाडावरती शिफ्टिंग करत असतो. शिफ्टिंग केलं की मग ती जशी अडी पाला खाईल, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी अशा त्याच्या 5 अवस्था असतात. 5 अवस्था झाल्या की ती अडी जी आहे तिची साईज वाढेल. पहिली, दुसरी, 5वी अवस्थेमध्ये ती अडीची साईज वाढलं की ती मोठी होईल आणि मोठी झाल्यानंतर ती 21व्या दिवशी कोश तयार करेल. कोश तयार जसं झालं की ते आपण परिपक्व झालं की आपण ते काढत असतो आणि मग त्याच्या जसं पहिलं पीक आहे हे 30 दिवसाचं आहे, म्हणजे 30-45 दिवसापर्यंतचे ते असे त्याचे 2 महिने, 2.5 महिने, 3 महिन्यापर्यंतचे पिकं असतात. तर जसं जून जुलैमध्ये पहिलं असते, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असते, मग तिकडे डिसेंबरमध्ये पण, डिसेंबर जानेवारी पर्यंत पण चालते पीक. असे 3 पिकं होत असतात टसरमध्ये.
आता ही याची प्रोसिजर ही सुरू आहे. आता आम्ही पण हे जसं नर मादीचं कपलिंग करून आम्ही पण ते डीएफएस करता का तयार coupling करत ते? असतो. नाही का स्वतःच? स्वतः Naturally? नॅचरली लागलेले आहे. आमचे लागलेलं लेबर पण मग naturally. ते हँड कपलिंग करत असतात. ओके ओके. हा. हां. सकाळी करावं लागते ते. असं आहे का? हा आणि मग हे दिवसभर राहतात असेच? हा हे दिवसभर राहणार. 8 तास. 8 तास ठेवावं लागेल आपल्याला हे. हो ना? 8 तास ठेवल्यानंतरच ते मादी आपण बाहेर काढू शकतो. म्हणजे फुल हा कोणते हे वाले? सात सोडल्यानंतर अंडे पकत नाही ना, जसं आपण कोंबडीचा वाया लावते तसं वाया लावते. बरं हे काय हे कोस आहे ना. कोश आहे कोस सर आहे, हा. कोस हा इथून याला तर आपण हा पूर्णपणे बंदा कोश आहे. हो. म्हणजेच हा 3 रुपये प्रमाणे जसं कोश खरेदी करतात आपण, गव्हर्नमेंट पण करतो, प्रायव्हेट व्यापारी अच्छा, पण आपण खरेदी प्रति करतो. कोश हा आपण पण ओके, ओके. शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेला. आता हा तर कोश जो आहे हा आम्ही डिपार्टमेंटचाच आहे पूर्णपणे. बीवीचा जो पहिला आता पीक होणार ना, आता जसं बीवीचं कोश ठेवलेला आहे, बीवीची अंडी आम्ही शेतकऱ्यांना देऊ आणि दुसऱ्या पिकाला बीवीला ती आम्ही शेतकऱ्यांकडनं कोश खरेदी करू आणि त्याच अशाच प्रकारे ग्रेनेज करू. अंडी पुंज झाली की ती शेतकऱ्यांना वाटप करू. अच्छा अच्छा असं आहे ना. हा ही अशी लाईफ सायकल आहे. तर आता हा सर कोश आहे, हा जसं पूर्ण पॅक आहे, हा जो बंदा कोश आहे तर याला शासनाचा रेट आहे तो 3 रुपये पर नग. आणि जसं आता हा फुलपाखरू बाहेर पडला म्हणजेच हा झाला दुधरू. दुधरू म्हणजे बाहेर निघालेला या चलपटप्रमध्ये. हा तसं रिलिंगला नाही जाणार, हा घिचालाच जाईल कोश. हा जो आहे पूर्ण पॅक आहे, हा जो कोश आहे हा रिलिंग करिता जाईल आणि हा फुटलेला कोश आहे हा घिचा करिता जाईल. घिचा म्हणजे माठावरती जे तो आता मी बघितलं ते रिलिंग तो रिलिंग वरती. हा हा जो पूर्णपणे पॅक असेल ना कोश तरच त्याचा रिलिंग. हा कारण याला ब्रेकेज नाही आहे आणि हा पूर्णपणे पॅक आहे तर याचा धागा पण सलग निघतो, एक धागा कंटिन्यू अखंड तयार होतो. आणि हा जो फुटलेला कोश आहे याला आपल्याला जॉईन करून करून ते ब्रेकेज भरपूर प्रमाणात असतात, माठावर करावं लागतं. हा तर याला रेट पण कमी आहे, याचं रेट पण जास्त प्रमाणामध्ये आहे. विक्री हा याला रेट बीबी जसं आपलं बंदा कोश आहे ना आणि रील्ड हा 7,500 वगैरे पर्यंत जाते. आता प्रायव्हेट व्यापारी 7,500 रुपये पर केजी प्रमाणे. हा कारण प्रायव्हेट व्यापारी याच्यापेक्षा पण जास्त इथे येतात. चांपाचे आहे. आता तसं तर मग छत्तीसगड. आता आमचं कसं आहे की शेतकरी हेड ऑफिस मधलं टेंडर निघतं. टेंडर निघालं की भंडाऱ्याला ते एक ऑटोमॅटिक रिलिंग युनिट आहे तर ती चायनावरून बोलावलेली आहे. हा ती सोनकुसरे आहेत एक मोहाडीला. तर ते कोष्टी समाजाचे आणि पारंपरिक व्यवसाय आहे त्यांचा. तर ते लोक काय धागा तयार करतात. हा धागा स्वतः कोश खरेदी करतात. साडी पण त्यांच्याकडे पण मलबेरीचं होतं सर. ते मलबेरी आणि टसर पण ते करतात, पण मलबेरीचं धागा तयार होतो त्याच्याकडे. आणि टसरचा धागा खरेदी करतात टेंडर निघाले की. टेंडर निघाल्यानंतर धागा खरेदी करून मगच त्याच्यापासून ते शर्टचं कापड म्हणा, टसरच्या साड्या म्हणा, जवळपास एक टसरची साडी जर खरेदी करायला गेलं ना, हो भंडारला होते ना, तर ते जवळपास 8,000 पासून स्टार्ट 1.25 लाख 1.5 लाख पर्यंत एक साडी विकल्या जाते टसरची मलबेरीची. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितले की रेशीम फुलपाखरांचे संगोपन व कपलिंग प्रक्रिया कशा प्रकारे असते. मित्रांनो, रेशीम तयार करण्याची पुढची प्रक्रिया कोणती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.